ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। श्री राम जय जय राम। 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 श्री श्री राम जय जय राम। 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 जय जय राम। श्री राम 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 जय
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरा बिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरात्मुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा श्रीनाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण वाह ते कुंज बिहारे के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। आरती कुंज बिहारे के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। गले में वैजयंती माला बजावे मुरली मधुर बाला। श्रवण में कुंडल जनकाला। नंद के नंद मोहन व्रज चंद हरि सुख कंद राधिका रमन बिहारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। आरती कुंज बिहारी के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। गगन समंग कांति काली राधिका चमक रही आली।
सपन में दाढ़े बनमाली भ्रमर से झलक कस्तूरी तिलक चंद्र से झलक ललित छवि श्यामा प्यारे के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के आरती कुंज बिहारी के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे गगन सो सुमन राशि बरसे बजे मुरचंग मधुर मुरदंग ग्वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की जहाते प्रगट भई गंगा कलुष कलि हरिणी श्री गंगा सरसी भूत मोह भंगा वशिष वशिष जटा के बीच हरे अग के चरण जब श्यामा प्यारे के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की चमकती उज्ज्वल तटरेणु बजरहि वृंदावन बेनु सहुदिशि गोपी ग्वाल धेनु अचत मृदुमन चांदनी चंद करत भवन तीर सुन दीन भिकारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की गालिन टांगन वंदीन चरण डोयन पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद भोजन भावे उपादिन मने नमः त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशम् आनन्दिवल्लभम् ॐ नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्त
नित्यदासो अवधारी जोजे आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोनिविशेषात्यादरू विवेकावरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नैमिषे सुतमासेन मभिवाद्य महामतिं कथामृतरसास्वाद कुशलक्षौनको ब्रवीत। अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंदगण भक्त प्रतिपालक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंगाच्या निस्सीम अशा कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारं हे निमसोड नगर भगवान प्रभू रामचंद्राच्या या प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये वैकुंठवासी ईश्वर विष्णू डोंब यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या श्रीमद भागवत यज्ञातील आजची ही पहिल्या दिवसाची सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी हे वाक्पुष्प अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। सज्जनो, वैकुंठवासी ईश्वर विष्णू डोम यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा ज्ञानयज्ञाचा सोहळा त्यांचे चिरंजीव दोनही चिरंजीव यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत पवित्र असणारी श्रीमद भागवत कथा याचं श्रवण तुम्हा आम्हाला घडणार आहे। अत्यंत पवित्र असणारी कथा आहे, अत्यंत पवित्र। या मृत्यूलोकामध्ये या कलियुगातील घोर असणाऱ्या या कलियुगातून मनुष्याने तरुण जाण्यासाठी काय करावं, सोपं साधन म्हणून तुम्हा आपल्यासाठी व्यास महर्षींनी शुकदेवाने परीक्षितीला किंवा सूत महर्षींनी शौनकांना जी भागवत कथा सांगितलेली आहे त्या भागवत कथेचं आपण श्रवण पठण करणार आहोत। अत्यंत पवित्र क्षण आहे सज्जनो। निमित्त दादांचा जरी असेल तरी अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे। निमित्त दादांचा आहे पण आपण सर्वांचा उद्धार होण्यासाठी या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञामध्ये आपण या सोहळ्यामध्ये स्नान करणार आहोत, ज्ञानार्जन करणार आहोत। अत्यंत पवित्र असणारी भागवत कथा आहे, अत्यंत पवित्र कथा। त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथेचे उत्तम चरण रज वंदिता। अत्यंत पवित्र कथा आहे। कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम आहे। या कथेमध्ये भगवान परमात्म्याचं नाम आणि भक्त असा हा त्रिवेणी संगम आहे। आणि
या त्रिवेणी संगमामध्ये आपण ज्ञानार्जन करत असताना या समुद्रामध्ये आपण स्नान करत आहोत. अमृताचा डोह आहे आणि या अमृताच्या डोहामध्ये आपण 7 दिवस ज्ञान यज्ञामध्ये या अमृताचं पान करणार आहोत. आपल्या जीवनातील अत्यंत पवित्र क्षण आहे हा. अनेक जन्माचं पुण्य आपल्याला फळाला आलेलं असेल त्यावेळेला हा भागवत ग्रंथ आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही. परंतु भागवत ग्रंथ श्रवण करण्यासाठी अनेक जन्माची पुण्य सामुग्री लागते. सूत महर्षी शौनकांना सांगतात, अनेक जन्माचं पुण्य ज्या वेळेला मनुष्य करेल त्यावेळेला त्या पुण्याच्या फळाने आपल्याला भागवत कथा प्राप्त होते. भागवत ग्रंथ भाना ज्ञान आणि ज्ञान स्वरूप असणारा ग्रंथ तुम्हा आम्हाला श्रवण करण्याला मिळणार आहे. सज्जनो, विशेषतः जर पाहायला गेलात तर ज्ञानोबरायांची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भगवान परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. भगवान परमात्मा निज धामाला जात असताना उद्धवांना सांगतायत, उद्धवा, हा श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे ना, माझं सर्वस्व तेज मी त्यामध्ये अर्पण करत आहोत. आणि ऐक उद्धवा, साक्षात वाङ्मयीन मूर्ती भगवान श्रीकृष्ण म्हणजे ही श्रीमद भागवत ग्रंथ आहे. सज्जनो, अशा पवित्र ग्रंथाचं आपण अनुष्ठान करणार आहोत. बस शौचविधी, शुद्धता, पवित्रता पालन करून अत्यंत विश्वासाने, अत्यंत आदराने ही कथा श्रवण करावे. निश्चित परीक्षितीला 7 दिवसामध्ये उद्धार झाला तसा तुमचा आणि आमचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पवित्र असणाऱ्या भागवत ग्रंथामध्ये ज्या ग्रंथाचा विचार करत असताना नाथ महाराज सांगतायत, हा भागवत ग्रंथ म्हणजे साधा ग्रंथ नाही. वेद तरोचे मधुर फल स्वादुर से जे निर्मल आत्माराम मुनी सकल सेवुनी झाले जन सफल. पहा पर्वणी आली अवनी की अगहरणे भवजल तरणे ती पतिता आरते करो तुझ भगवंता. वेद रूपे वृक्षाला लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि ते फलही कसं आहे, मधुर फल. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलंच आहे. निगम कल्पतरो अशा वेद तरुला लागलेलं हे फल आहे. वेद तरुचे मधुर फल स्वादुर से जे स्वज्वल. कोण सेवन करतं हो याचं वर्णन करत असताना सांगितलंय, आत्माराम मुनी सकल सेवनी झाले जन सफल. अनेक महात्म्यांनी ज्या अमृताचं पान केलेलं आहे, याच अमृताचं स्वाद घेऊन जे ब्रह्मरसाला प्राप्त झालेले आहेत, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले आहेत, आत्मा राम रम रमंती धातू आहे आणि आत्म्यामध्ये जे रममान झालेले आहेत अशा आत्मा राम मुनी सकल सेवोनी झाले जन सफल. तीच पर्वणी तुम्हा आम्हाला आलेली आहे. पहा पर्वणी आली अवनी की अगहरणी भवजल तरणी ती पतिता आरते करो तुझ भगवंता. अशा अत्यंत पवित्र ग्रंथाचं अनुष्ठान तुम्हा आम्हाला घडत आहे. सज्जनो, काय विशेषता आहे या ग्रंथाची? ज्या ठिकाणी व्यासांची वाणी आहे, येथे व्यासांचे वाणी, हा भागवत ग्रंथ व्यास महर्षींनी लिहिलेला आहे. व्यास महर्षींनी या मृत्यूलोकामध्ये जेवढे काही तुम्हाला ग्रंथ सापडत असतील ना, नवे नवे मृत्यूलोकातच नाही तर कैलासामध्येही जे पुराण गेलेलं आहे ते पुराणाचं लिखाण सुद्धा कोणी केलेलं आहे? साक्षात माझ्या व्यास महर्षीने केलेलं आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. अशा व्यास महर्षीने या ग्रंथाचं
लेखन केलेलं आहे. येथे व्यासांचे वाणी सार्थक हरिगुण गावोनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी. जेवढे काही शास्त्र आहेत, जेवढे काही पुराण आहेत, त्यांच्यामध्ये मुकुटमणी शोभणारा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. परम प्रेमामृत जननी. काय निर्माण होईल, काय प्राप्त करून देईल, फल काय आहे? परम प्रेमामृत जननी. प्रेमामृत तुम्हा मला प्राप्त होणार आहे. अशा प्रेमामृताचं दान करणारा हा ग्रंथ आहे. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. नाथ महाराज म्हणतात, मला तर असं वाटतंय हे एक मानस तीर्थच आहे. गमते जणू मानस तीर्थ. मानस तीर्थ आहे, भौम तीर्थ आहेत, काही मानस तीर्थ आहेत, काही चित्त तीर्थ आहेत. सज्जनो, हे मानस तीर्थ आहे, ज्या ठिकाणी मन रममान होतंय, मनालाही मनाच्या ठिकाणचे मल विक्षेप दोष रहित होत आहेत. शुद्ध मनाला करण्याचं ठिकाण हे मानस तीर्थ म्हणजे हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. या ग्रंथामध्ये 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोकाची संहिता आहे. अनेक अध्यायाने या ग्रंथाची रचना केलेली आहे. अनुष्टुप छंदामध्ये, शर्वरी छंदामध्ये हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. काय विशेषता आहे महाराज, अशा 18,000 श्लोकाची संहिता तयार होऊन तुमच्या आमच्यासाठी व्यास महर्षीने गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. याला पायऱ्या सांगितल्यात किती? मोक्ष प्राप्त होण्यासाठी 12 सोपाने युक्त. सोपान म्हणजे पायऱ्या, आणि 12 पायऱ्या, 12 स्कंद ज्या ग्रंथाला प्राप्त झालेले आहेत. कसा आहे हा ग्रंथ? विशेषतः निर्मल भक्ती जले भरीत. या मानस तीर्थामध्ये जे जल आहे ना, ते भक्ती रसाचं जल आहे. निर्मल भक्ती जले भरीत, विहरे हरिहंसचे चित्त. या ठिकाणी हंस जे आहेत या मानस तीर्थामध्ये, जे विरक्त महात्म्य आहेत, ते राजहंसाच्या रूपाने या मानस तीर्थामध्ये भ्रमण करता आहेत. लोक सुखमले संत द्विज कुळे, सेवनी भ्रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. नाथ महाराज सांगतायत, अपार महिमा ग्रंथाचा. हा श्रीमद भागवत ग्रंथ, या ग्रंथाचा महिमा जर वर्णन करायला गेलात, अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. कीर्तनकारांचा प्राण म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. मेवा कविवर संताचा, जनुबोधाचा, स्वयंप्रभेचा, 12 कलीचा, रवी अंतरीचा तमहरता. अंतकरणातला अज्ञान नावाचा तम जो आहे, अंधार जो आहे, त्याचा नाश करणारा हा रवी आहे. रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. नाथ महाराज या ग्रंथाचं वर्णन करत असताना म्हणतायत, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हा श्रीमद भागवत ग्रंथ नाही, तर या ग्रंथाला काय म्हणा? साक्षात श्रीकृष्ण म्हणा. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. काय केलं म्हणजे त्याची प्राप्ती होईल? अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. जन्म मरणाचं बंधन जे तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेलं आहे, याचं खंडन करणारा हा ग्रंथ आहे.
खचित टळे जन्म मरण. अजून फायदा काय? त्रिताप जाती चिरये शांती नाथ वदते रामपदी ठेवू माथा. 3 ताप नष्ट करण्याची ताकद या ग्रंथामध्ये. कोणते ताप? हिवताप, डेंगू ताप आहे का नाही, मलेरिया ताप. त्रिताप जाती चिरये शांती. शांती प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. आणि ती शांती कोणती आहे? चिरये शांती. नाथ हे वदते रामपदी ठेवू माथा. अशा अनेक विशेषणाने युक्त असणारा हा ग्रंथ नाथ महाराज सांगतात, अनन्य भावाने जर आपण याला शरण गेलो तर आपलं जन्म मरणाचं खंडन करणारा हा ग्रंथ आहे. सज्जनो, धनाची इच्छा प्राप्त करून घेणाऱ्याने या ग्रंथाचा उपासना करावी, त्याला धन प्राप्त होईल. विद्या प्राप्त करून घेणाऱ्या विद्यार्थ्याने याचा अनुष्ठान करावं, विद्या प्राप्त होईल. पुत्र प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर पुत्र संतान प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. अहो, जी काही इच्छा असेल ती पूर्ण करणारा हा कल्पतरू नावाचा ग्रंथ आहे. अशा पवित्र ग्रंथाचं नवे तर श्रीमद भागवत ग्रंथ एखादा पापी असेल त्या पाप्याचा उद्धार करणारा हा ग्रंथ आहे. एखादा साधक असेल, सिद्ध अवस्थेला जाण्याची इच्छा असेल, त्यालाही सिद्ध अवस्थेला नेणारा हा ग्रंथ आहे. याच्याही पुढे बोलू. एखादा मनुष्य आत्मघाती ज्याचा प्राण गेलेला असेल, पिशाच्या योनीला गेलेला असेल, त्याचाही उद्धार करणारा हा ग्रंथ आहे. असा पवित्र ग्रंथ, अनेक विशेषणाने युक्त, अनेक फलाने युक्त असणारा हा भागवत ग्रंथ. या भागवत ग्रंथाचं अनुष्ठान तुम्हा आम्हाला करायचं आहे. शुक महर्षी या ग्रंथाची सुरुवात करत असताना व्यास महर्षी ग्रंथ लिहितायत आणि लिहित असताना या ग्रंथाला महिमा वर्णन करतात. काय बघा, कोणत्याही ग्रंथाचं महिमा कळल्याशिवाय, त्यामध्ये प्रयोजन कळल्याशिवाय मनुष्य प्रवृत्त होत नाही. प्रयोजनमानुतिष्य न मंदोपि प्रवर्तते. फलाची अपेक्षा असेल, फलाची इच्छा अंतकरणामध्ये धारण केल्याशिवाय किंवा आपल्याला काय फल प्राप्त होईल याच्याशिवाय मंद मनुष्य सुद्धा कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणून फलाची अपेक्षा ज्या पुरुषाला असेल त्यांना सांगत असताना या ग्रंथाचं महात्म्य वर्णन करतात. आणि महात्म्य वर्णन करत असताना 6 अध्याय सुरुवातीचेच महात्म्याचार्य आहेत. सुरुवात करत असताना पहिला श्लोक वापरला जातोय मंगलाचरणाचा. काही कोणताही ग्रंथ लिहायचा असेल किंवा आस्तिक ग्रंथ ओळखायचा असेल तर त्या ग्रंथाचं सुरुवातीला मंगलाचरण झालेलं असावं. मंगलाचरणाशिवाय कोणताही ग्रंथ परिपूर्ण जात नाही. नवे हा आस्तिक ग्रंथ आहे याची ओळख करून द्यायची असेल तर त्या ग्रंथामध्ये मंगलाचरण केलेलं असावं. मग मंगलाचरणाचे अनेक प्रकार आहेत. एक आहे वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुरुवात करत असताना वस्तुनिर्देश रूप मंगल केलेलं आहे. वस्तुनिर्देश रूप मंगल त्याला म्हणावं ज्या मंगलामध्ये सगुण अथवा निर्गुण परमात्म्याचं वर्णन केलेलं असेल त्या मंगलाला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. माझ्या तुकोबरायांनी गाथा नावाचं प्रकरण लिहायचंय, नवे उपनिषद लिहायचंय. तुकोपनिषद लिहित असताना, मंगलाचरण करत असताना माझे तुकोबराय सुरुवातीला देत आहेत, समचरण दृष्टे विटेवरी साजे रे. समचरण दृष्टी विटेवरी साजे रे. समचरण दृष्टे विटेवरी साजे रे. चरण दृष्टी विटेवरी साजे रे. तेथे माझे हरी वृत्ती रावो. 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 आणि कन
लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ. कोणत्याही ग्रंथाचं मंगलाचरण केल्याशिवाय तो ग्रंथ आस्तिक आहे किंवा तो ग्रंथ निर्विघ्न पार पडावा या निमित्ताने मंगलाचरण केले जाते. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, स्वस्ते श्री वटेषु जो लपोनी जगदा भासो दावे मग प्रकाशो उदयला करे. चांगदेव 65 कोणताही ग्रंथ असू द्या, त्या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने केल्या जाते. आणि आजच्या या ग्रंथाची सुरुवात करत असताना व्यास महर्षी पहिलाच श्लोक वापरताय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या भगवान परमात्म्याला नमस्कार करत असताना सूत महर्षी म्हणतायत तो परमात्मा सदचित आनंद घन आहे. सत आहे ज्याचा कधी विनाश होत नाही, चित आहे जो ज्ञान स्वरूप आहे आणि ज्याच्या ठिकाणी दुःख नावाचा लेश नाही असा असणारा सच्चिदानंद रूपाय. आता याचं विश्लेषण करत असताना सत कशाला म्हणावं, चित कशाला म्हणावं, आनंद कशाला म्हणावं, अशा तीनही गुणाने युक्त असणारा भगवान परमात्मा, तीनही विशेषणाने पूर्ण असणारा भगवान परमात्मा, त्या परमात्म्याला नाव ठेवत असताना, नामकरण करत असताना किंवा मंगल करत असताना 3 विशेषण वापरतायत. सत, चित, आनंद. आपल्या विचारसागराची सुरुवात करत असताना असाच एक श्लोक आहे बघा. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. त्या निर्गुण परमात्म्याचं वर्णन करत असताना जो परमात्मा कसा आहे तर सांगत असताना सूत महर्षी नमस्कार करत असताना म्हणतात देवा सत चेत आनंद. सत शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधी विनाश होत नाही. परमात्मा सोडून जेवढं काही जगत आहे ते सर्व नाशवान आहे. जो परमात्मा आहे तो सत्य आहे. म्हणून तर तुकोबरा एका अभंगात म्हणतात ना, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू 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 सत्य तू सत्य तू विठ्ठला, तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागहा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परमात्मा हा सत्य आहे आणि परमात्म्या वाचून जेवढं काही बाजूला आहे ना ते सर्व काय आहे. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतो आणि विवर्त पदार्थ, आद्यस्थ पदार्थ हा नाशवान असतो. अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे. या सर्व जगताचा अधिष्ठान असणारा परमात्मा हा सत्य आहे. चित स्वरूप आहे. चित शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमान आहे, ज्ञान रूप आहे, ज्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, जो स्वयं प्रकाशित आहे. चला
अशा असणाऱ्या परमात्म्याला, आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला नमन करताय. सच्चिदानंद रूपाय, जो परमात्मा या जगताला विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या सृष्टीला, या विश्वाला, उत्पत्तीला कारण जो आहे, ज्याच्याशिवाय या सृष्टीचा अधिष्ठानाशिवाय सर्व जगत जे आहे ते निर्माण होत नाही. या सर्व जगताला अधिष्ठान स्वरूप जो आहे तो परमात्मा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. परमात्मा आहे कसा? 3 तापाचा नाश करणार आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. अशा परमात्म्याला मी नमस्कार करतोय. आणि असा नमस्कार करून दुसरा नमस्कार जो केला गेलाय तो शुकदेवांना केलेला आहे. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदोस् तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. दुसरा नमस्कार आपणही वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. संतांना दुसरा नमस्कार केला जातोय. आणि श्री संत शुकदेवांना नमस्कार करत असताना सूत महर्षी म्हणतायत, जो माझे गुरुवरे जे आहेत ना ते कसे आहेत तर यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. कथा अशी सांगितली जाते. काय झालं बघा, शाम्यप्रास नावाचा आश्रम सरस्वती मातेच्या काठावर व्यास महर्षी आपल्या आश्रमात राहत असायचे. अत्यंत पवित्र व्यास महर्षी आपल्या आश्रमामध्ये राहून आपली पत्नी अरणी हिला सतत भागवत ग्रंथाचं श्रवण करत असायचे, ज्ञान उपदेश करत असायचे. एक दिवस कैलासामध्ये भगवान शंकर असताना भगवान शंकराला माता पार्वतीने प्रश्न केलाय, भगवान तुम्ही नित्य समाधीमध्ये राहताय, त्या समाधीचं गुह्य ज्ञान तुम्ही मला सांगा. माता पार्वतीने प्रश्न केलाय आणि माता पार्वतीच्या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना आनंदी असणारे भगवान शंकर स्त्रियांना कळत असतं कधी प्रश्न करावा. माता पार्वतीने प्रश्न केलाय, भगवान शंकर अत्यंत आनंदी आहेत आणि एकांतामध्ये बसलेले असताना भगवान शंकर माता पार्वतीला गुह्य ज्ञान सांगायला तयार झालेले. जे भगवान परमात्म्याने आजपर्यंत ते गुह्य ज्ञान कोणालाच सांगितलं नाही, ते गुह्य ज्ञान माता पार्वतीला भगवान शंकर सांगण्यासाठी प्रवृत्त झाले. ज्ञान ऐकत असताना माता पार्वतींना सहज झोप लागून गेलेली आहे. काय झालं पहा, स्त्रियांच्या बाबतीत एक विचार जर करायला गेलात तर लवकर झोप येते बघा स्त्रियांना. स्त्रियांचं एक विशेषता आहे, स्त्रियांना धैर्य दुप्पट आहे, आहार चौपट आहे. स्त्रियांचा आहार माणसापेक्षा आहार जास्त. माणसं जर 20 मिनिट जेवत असतील तर स्त्रिया किती मिनिट जेवतात? हा निश्चितच 40 मिनिट पंगत असते. आता बसतात म्हणल्यावर खातच असतील ना. आहारही दुप्पट सांगितलाय, कामही दुप्पट सांगितलंय. चला, पुरुषापेक्षा धैर्यही त्यांच्याजवळ. सज्जनो, पण एक विशेषता आहे, ज्ञान प्राप्त करून घेत असताना अति अनन्य भावाने ज्ञान ऐकावं. आणि सहजच माता पार्वती बसल्या असताना माता पार्वतीला झोप लागलेली आहे. या झोपेची एक विशेषता आहे, ज्या ज्या ठिकाणी ज्ञानार्जन होतंय ना त्या ठिकाणी त्या झोपेला बोलवायचं काम पडत नाही, सहजच येत. काही काही लोक तर कथा सुरू झाल्याबरोबर झोपायला लागतात. आता ती संध्याकाळची कथा आहे, माझी पहिलीच वेळ आहे संध्याकाळची कथा करण्याची. पण तसं होणार नाही म्हणा. तुम्ही एकदा जर मन लावून जर कथा ऐकायला लागलात, ती भागवत ग्रंथ असा आहे पहा, भागवत ग्रंथामध्ये मनुष्याने मन लावून जर भागवत कथा ऐकायला श्रवण करायला बसला ना, पोटच भरत नाही बघा. पिबतम पिबतम किंवा
पुनी पुनी कीर्तनी वो सुनी सुनाए, दिल की प्यास बुझत न बुझाए। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। पुनि पुनि कीर्तनी वो सुनी सुनाए, पुनि पुनि कीर्तनी पुनीत सुनाए, दिल के प्यास बुझत न बुझाए। दिल की प्यास बुझत न बुझाए। पुनि पुनि कीर्तनी वो सुनी सुनाए, दिल की प्यास बुझत न बुझाए। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। पुनि पुनि कीर्तनी वो सुनी सुनाए, दिल की प्यास बुझत न बुझाए। किती श्रवण करा तरी महाराज माझ्या ज्ञानोबरांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबराय सांगतात, तृप्ती भुकेली काय करू माये, जीवने जीवन कैसे तानिजत आहे। पोटाची जी भूक आहे ना ती संपत नाही बघा, पुन्हा 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 श्रवण करावरती अशी भागवत कथा आहे। ऐका, माता पार्वती ज्ञान ग्रहण करायला बसलेले आहेत, भगवान शंकर ज्ञान सांगतायत, तेवढ्यामध्ये माता पार्वतीला झोप लागलेली आहे। कथा म्हटलं की पहिली रीती अशी असायची, कथा ज्याला सांगायचे त्या कथा श्रवण करणाऱ्याने होकार द्यावा लागत असायचा। होकार दिल्याशिवाय कथा समोर चालत नसायची। आता ते राहिलं नाही। पहिल्या स्त्रिया सुद्धा एखादी कथा सांगायच्या आणि कथा वेगवेगळ्या असायच्या। आटपाट नावाचं नगर होतं, ते कुठंच नाही नकाशात। त्या ठिकाणी एक राजा राहत होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती। झाली कथा सुरू। मग पुढच्याने ऐकणाऱ्याने म्हणत राहायचं हो हो। माता पार्वती होकार देत होत्या, पण माता पार्वतींचा होकार थांबलाय, झोप लागून गेलेली आहे। काय पहा, एखादं ज्ञानार्जन करत असताना ज्ञान प्राप्त करायचं त्यावेळेला बुद्धीला मांडव्य प्राप्त होतं आणि सहज झोप लागून जात। ही निद्रा नावाची एक गोष्ट अशी आहे, ती कुंभकर्णाची पत्नी आहे, मिसेस, आणि ती महाराज ज्ञाना ज्या ज्या ठिकाणी कथा असेल कीर्तन असेल तिथं आल्याशिवाय राहत नाही। तिलाही वाटतं बिचारीला आपणही पुण्यवान व्हावं, ती येऊन जाते। पहा, काही काही श्रोते तर असे असतात पहा, कथेला येऊन बसल्याबरोबर त्यांना निद्रा आल्याशिवाय राहत नाही। आता अजूनही झोपलं कोणी अजून, पण कथेमध्ये झोप आल्याशिवाय राहत नाही। त्याचं कारण आहे, काही काही श्रोते तर असे पहा, आपण जर बोलायला लागलो, जोपर्यंत आपण बोलतोय ना तोपर्यंत ते डोळे लावतात, आणि बोलणं थांबलं की ते डोळे उघडतात। का नेमकं थांबलात? पुन्हा आपण सुरू केलं बोलणं की पुन्हा झोपणार। म्हणजे गाडी जर एखादी थांबल्याच्या नंतर कसे डोळे उघडतात लोक, तसंच बस। पण चला, माता पार्वतीला सहज झोप लागून गेलेली आहे। भगवान शंकराने ज्ञान सांगत असताना भगवान विष्णूने विचार केलाय, आपण हे ज्ञान वायाला जाऊ देऊ नये, म्हणून नर नारायणाचा अवतार असणारा भगवान परमात्मा त्यांनी एका पोपटाच्या अंड्यामध्ये जाऊन ते ज्ञान ग्रहण केलेलं आहे। ज्ञान ग्रहण केलंय, होकार त्या अंड्यातून येत होता। भगवान शंकराने डोळे उघडून बघितलंय, आपण आतापर्यंत जे ज्ञान सांगत होतो, पार्वती तर झोपलेली आहे, म्हणून आतापर्यंत जे ज्ञान सांगितलं ते कोणी ऐकलं असेल, म्हणून होकार ज्या अंड्यातून येत होता, त्रिशूळ घेतलेत, क्रोधाने भगवान शंकर त्या प्रहार त्या अंड्यावर करणार, तेवढ्यामध्ये आपला प्राण वाचावा म्हणून ते अंड्यातून काय बघा, पोपटाला संस्कृतमध्ये शुक म्हणतात, आणि आपला जीव वाचावा म्हणून त्या पिलाने सहजच महाराज
त्या ठिकाणून वेग धारण केलाय आणि शाम्यप्रास नावाच्या आश्रमामध्ये माता आरणे व्यास महर्षींची पत्नी बसलेली आहे आणि सहज त्यांच्या मुखाद्वारे गर्भामध्ये त्यांनी काय केलाय, त्या शुकाने प्रवेश केलेला आहे. आई साहेबांना गर्भवती आई साहेब आहेत. व्यास महर्षींना आनंद आहे. 1 महिना 2 महिने 3 महिने नवे 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेत तरी मुलगा बाहेर यायचं नाव घेत नाही. 10 महिने पूर्ण झालेत, आई वडिलांना चिंता वाढलेली आहे. म्हणून एक दिवस व्यास महर्षी त्या गर्भाला बोलायला लागलेत, बाळा बाहेर ये. मुलाने आतून विचारलंय, मला बाहेर या म्हणणारे आपण कोण? त्याने सांगितलं, बाळा मी तुझे वडील बोलतोय. त्याने विचारलं, बाबा तुम्ही माझे वडील म्हणतायत पण कोणत्या देहाचे वडील? माझे अनेक जन्म झालेत आणि अनेक वडील झालेत मला. त्याने सांगितलं, बाळा अरे आईचा विचार करून तरी बाहेर ये. तरी मुलगा बाहेर येत नाही. सांगितलं, बाळा ये बाहेर. त्याने सांगितलं, या मायेमध्ये मला यायचं नाही, या जगतामध्ये मला यायचं नाही, ती माया मला त्रस्त केल्याशिवाय राहणार नाही. याने सांगितलं, तुला माया काही करणार नाही. ते म्हटले, तुम्हीच मायेच्या अधीन आहात आणि मला बाहेर या म्हणताय. जोपर्यंत जो मायाधीश असेल तो मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. भगवान शंकर, भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्यात आली. भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झालेत आणि भगवान विष्णूने सांगितलं, बाळा अरे बाहेर ये. दिवस झाले होते 12 वर्ष. महाराज भगवान मायाधीश असणाऱ्या परमात्म्याचं आश्वासन प्राप्त केलंय आणि त्यानंतर माझे नामदेवराय त्याचं वर्णन करतायत. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासे व्याले. 12 वर्षे लपाले रे, 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जानोनी खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जानोनी खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जानोनी खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जानोनी खेळ खेळी रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेचे पळून गेले. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. पाठीमागून द्वैपायन ऋषी आवाज देत आहेत, द्वैपायन विरह कातर आजुहाव पुत्र. अरे बाळा थांब, बाळा थांब. पण महाराज जन्माला आलेला मुलगा ते नागवच पळायला लागलेला आहे. पाठीमागून वडील आवाज देत आहेत. त्याचा सार ग्रहण करत असताना एक विशेषता आहे, समोर जो पळतोय ना ते वैराग्य आहे आणि पाठीमागून जे पळत आहे ते ज्ञान आहे. वैराग्याच्या पाठीमागं ज्ञान पळत आहे. व्यास महर्षी ज्ञान स्वरूप आहेत आणि वैराग्य विरक्ती वाचोने कही ज्ञानासित गणेचे नाही. वैराग्य समोर पळत आहे, ज्ञान त्याच्या पाठीमाग आहे. जात असताना वडील आवाज देत आहेत, बाळा अरे थांब. तरी महाराज आपल्या वडिलाकडे न पाहणारा मुलगा समोर जात असताना एका तळ्याचं जाऊन जात होते. त्या ठिकाणी काही स्त्रिया स्नान करत होत्या. स्त्रियांनी 12 वर्षाचा मुलगा जळून गेला, त्यांना त्या लाजल्या नाहीत. पाठीमागून आजोबांच्या वयाचे व्यास महर्षी पाठीमागून आलेत. स्त्रियांनी आपल्या अंगावर कपडे धारण केलेत. त्या लाजल्यात. व्यास महर्षी जवळ आले तर व्यास महर्षी म्हणायला लागले, का ग स्त्रियांनो, तो तरुण मुलगा तुमच्या समोरून गेलाय, त्याला तुम्ही लाजला नाहीत आणि मी तुमच्या आजोबांच्या वयाचा, तुम्ही मला लाजलात. त्यावेळेला त्या मुलींनी सांगितलं, त्या स्त्रियांनी सांगितलं, बाबा तो समोर जो गेलाय ना त्याला स्त्री पुरुष भावच नाही आणि तुमच्याजवळ तो असल्यामुळे आम्ही तुम्हाला लाजलोय. एवढंच संभाषण या स्त्रियांचं आणि आपल्या वडिलांचं ऐकलंय आणि आपण आपल्या वडिलांपेक्षा शहाणे आहोत, आपण आपल्या वडिलांपेक्षा महान आहोत असा अहंकार व्यास महर्षींना झालेला आहे. हा शुक महर्षींना झालेला आहे. बरं बरं, मला वाटलं माझं चुकल्यानंतर तुम्ही झोपलेत काय. शुक महर्षींना झालाय
आणि महाराज अभिमान लागे शुकाचे पाठे व्यासे उपराटे दृष्टी केली. बाळा अरे तुला जायचं तर जा, पण एक काम कर, जात असताना समोरच एक जनक राजाची नगरी लागेल, त्या जनक राजांची भेट घेऊन नंतर तू समोर जा. आपल्या वडिलांची इच्छा आहे म्हणून, वडिलांची इच्छा पूर्ण करावी म्हणून जनक राजाच्या भेटीसाठी शुक गेलेले. द्वारपालाला सांगितलंय, ए द्वारपालानो जा, तुमच्या मालकाला सांगा, तुमच्या राजाला सांगा मी शुक आलोय. जनक राजांना निरोप पोहोचलाय. जनक राजाने सांगितलं त्या शुकदेवांना सांगा, संगम त्यक्त्वा सुखी भव. जोपर्यंत मनुष्य संघाचा त्याग करत नाही तोपर्यंत मनुष्य सुखी होत नाही. संघाचा त्याग कर आणि सुखी हो असा माझा निरोप द्या. शुकदेवांना निरोप प्राप्त झालाय. शुकदेवाने विचार केलाय, एक राजा मला सांगतोय जो स्वतः संघात राहतोय आणि मला सांगतोय संगम त्यक्त्वा सुखी भव, म्हणजे ब्रह्मचार्याला गृहस्थ आश्रमवाल्याने सांगायचं की संघाचा त्याग कर. हो हो संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकदेव पण महाराज शहाणे को एक बात. शुकदेवाने विचार केलाय, ज्या अर्थी आपल्याला हा निरोप दिला त्या अर्थी आपण कशाच तरी संघ केला असेल. मग महाराज देह अहंकाराचा त्याग केलाय. सांगितलं जा तुमच्या राजाला सांगा मी आलोय. गुरुपदेश प्राप्त केलाय. अहंकारणानं खोटं केलंय. आणि महाराज मग शुकदेव समाधी स्थापन करण्यासाठी एक ज्या ठिकाणी कोणी येणार नाही असं निर्जन अवस्थेमधलं एक स्थळ पाहिलंय आणि त्या ठिकाणी जाऊन शुकदेव गुहेमध्ये समाधी लावून बसले. त्याचं वर्णन माझे ज्ञानोबराय करतात. पैल मेरू जाशी खरे एक योगी निराकारे. पैल मेरू जाशी खरे एक योगी निराकारी. मुद्रा लावो खेचरी मुद्रा लावणी खेचरी. प्राणायामी बैसला तिने सांडी केली माया त्यजिएली कंठा काया. तिने सांडी केली माया त्यजिएली कंठा काया. शुकदेव समाधीला बसलेले. पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी. मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. ऐका, अशा असणाऱ्या शुकदेवांना सुत महर्षी नमस्कार करतायत. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवो बिनेदोस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. पहिला नमस्कार भगवान परमात्म्याला केलाय आणि दुसरा नमस्कार संत महात्म्यांना केलाय, गुरूंना नमस्कार केलाय आणि तदनंतर भागवत कथेला सुरुवात करतायत. एकदा आपण भजन करू, नंतर कथेची समोर आपण कथा बघू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.
हे नाथ नारायण वासुदेव 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 नैमिषे सुतमासेन मभिवाद्य महामतिं कथामृतरसास्वाद कुशलक्षौनको ब्रवीत शौनक उवाच अज्ञानन्धत्व विध्वंस कोटि सूर्यसमप्रभ सुताख्यायि कथासारं मम कर्णरसायन. नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी आपल्या आश्रमात बसलेले असताना पवित्र आश्रमामध्ये सूत महर्षी राहत आहेत आणि सूत महर्षींना भेटण्यासाठी नवे नवे सूत महर्षींच्या आश्रमामध्ये चातुर्मासासाठी राहण्यासाठी शौनकादी ऋषी 88,000 ऋषी सूत महर्षींकडे आलेले आहेत. नमस्कार केलेला आहे आणि नमस्कार करून आपल्या अंतकरणातली भूमिका शौनकादी सूत महर्षींना विचारतायत. अज्ञानंधत्व विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्यायि कथासारं मम कर्णरसायन. आम्हाला चातुर्मासासाठी तुमच्या आश्रमात राहायचं आहे, पण राहत असताना आम्हाला अशी कथा सांगा 4 महिने भगवान परमात्म्याचं आमच्याकडून अनुष्ठान घडावं, उपासना घडावी आणि ती कथा ऐकत असताना ती कथा कशी असावी. मम कर्णरसायन, माझ्या कानामध्ये अमृताप्रमाणे ती कथा श्रवण करत असताना अमृतपान मला घडावं, अशी आम्हाला घडावी अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा. सुताख्यायी शब्द वापरलाय. कथासारम, अनेक कथेचं सार असणारं ते सार तत्व तुम्ही आम्हाला सांगा, तेही गोड लागणारं सांगा. मम कर्णरसायनम. पुन्हा काय काय असावं त्या कथेमध्ये. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथम. जी कथा ऐकल्याच्या नंतर भक्ती वाढावे, ज्ञान वाढावं, वैराग्य वाढावं, भक्ती अंतकरणामध्ये निर्माण व्हावी, ज्ञान अंतकरणामध्ये धारण व्हावं, वैराग्य अंतकरणामध्ये उत्पन्न व्हावं. भक्ती ज्ञान विरागाप्तो गोप्तो विवेको वर्धते महान. विवेक मला प्राप्त व्हावा. विवेक शब्दाचा अर्थ असा आहे सार आसार मला कळावं. आणि या गोष्टी आम्हाला कळाल्या ना होईल काय त्याचा फायदा. माया मोह निरासश्च, माया मोहाचा निराश होईल. आणि जी कथा अनेक वैष्णवाने केलेली आहे अशी कथा तुम्ही मला सांगा. प्रश्न केलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सूत महर्षी सांगतायत. प्रीती शौनक चित्ते ते हेतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम भक्तो गवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते भिधास्यामि सावधानतया शृणु. भक्ती वाढेल, ज्ञान वाढेल. हे शौनकांनो ऐका, सर्व शास्त्रांचा सिद्धांत मी तुम्हाला सांगतोय. सर्व शास्त्र सिद्धांतम, सर्व सिद्धांतम निष्पन्नम. आणि फायदा काय.
संसार भयनाशनं, संसाराचं भय नाशन होईल, जन्म मरणाचं दुःख नाश होईल असा ग्रंथ मी तुम्हाला सांगतोय. होईल काय? पाप नष्ट होईल, भक्ती वाढेल, कृष्ण संतोष प्राप्त होईल. तदहम ते विधास्यामी. पण ऐकत असताना कसे ऐका? सावधानतया शृणु. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे. आहे का नाही? हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायका. ऐकत असताना कसं ऐका? सावधानतया शृणु. सावधान कुठं कुठं केलं जातो? या ठिकाणी जेवढे काही गृहस्थ आश्रमी आहेत त्यांना सावधान नावाचा एक शब्द ऐकायला भेटला होता बघा. कुर्यात सदा मंगलम शुभम भवतु सावधान. सावधान कधी केला जातो? पुढे एखादा असं वळण असेल, धोका असेल, किंवा ते मरावी विद्युत मंडळ आहे बघा, मरावी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, तिथं लिहिले असतात सावधान, हात लावाल खतरा धोका. खतरा धोका आहे का नाही? ज्या ज्या ठिकाणी धोका असतो, समोर काही धोका असतो, तिथं सावधान केलं जातं. खरंच गड्या सगळ्यांना सावधान झालो असतो ना आपण, तर आपण इथं नसतो, कुठंतरी एखाद्या अरण्यात असतो, गुहा कुठेतरी आश्रमात राहिलो असतो, भगवान परमात्म्याची प्राप्ती केली असते. पण ते सावधान शब्द ऐकत असताना ज्यांचं लग्न लागत होतं त्यांना वाटत होतं अक्षदा फेकणाऱ्यासाठी सावधान आहे. सावधान म्हटले की अक्षदा फेकणार आहेत, आणि जे अक्षदा फेकत होते ते म्हणत होते त्याच्यासाठी सावधान आहे. बस काही घेणं देणं नव्हतं कोणाला. पण ऐका, हा सावधान शब्द माझ्या रामदास स्वामीने ऐकला, ते खरे सावध झाले. पहा, ज्या ज्या ठिकाणी धोका असतो ना, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून सावधान तया शृणु. आणि कथा सांगण्यासाठी सुरू करत असताना सूत महर्षी एक आख्यान सांगतायत. काय झालं बघा, नारद महर्षी तिन्ही लोकांमध्ये गमन करणारे नारद महर्षी एक दिवस वृंदावनामधून जात असताना त्यांना एका स्त्रीचं दर्शन झालेलं आहे. त्या स्त्रीने नारद महर्षींना पाहिलं, आणि ती स्त्री जोर जोरात हाका मारायला लागली. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय, दर्शनम तव लोकस्य सर्व अगहरम परम. ओ साधू थांबा थांबा. एक स्त्री नारद महर्षींना थांबा थांबा म्हणून आवाज देत आहे. ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नाही. नारद महर्षी जवळ गेले तर विचारलं, आईसाहेब आपण कोण? त्या आईसाहेबाची स्थिती अशी होती, त्यांचे 2 मुलं त्यांच्या मांडीवर झोपलेले होते, पण झोपलेले जे मुलं आहेत ते वृद्ध झालेले आहेत, आणि आई जी आहे ती तरुण आहे. आपल्या संसाराचा नियम असा आहे, आई म्हातारी असावी आणि मुलं तरुण असावी. ही तर उलट होतं, मुलं म्हातारे झालेले होते आणि आई ज्या होत्या त्या तरुण होत्या. विचारलं, आईसाहेब आपण कोण? त्यांनी सांगितलं, मी भक्ती आहे. हे 2 कोण झोपलेले तुमच्या मांडीवर? त्यांनी सांगितले, हे माझे मुलं आहेत. ज्ञान आणि वैराग्य हे 2 माझे मुलं आहेत. यांना ग्लानी आलेले, कलियुग सुरू आहे, आणि या कलियुगामध्ये सर्व लोक, प्रत्येक मनुष्य जर पाहायला गेला तर भजनशील आहे. मनुष्य जात सकल स्वभावता भजनशील. भक्ती सर्व लोक करतात. जे लोक देवाला मानत नाही तेही भक्ती करतात, आणि जे लोक देवाला मानतात ते तर भक्ती करतातच. काही काही लोक असेच बघा, आम्ही देवाला मानत नाही म्हणतात, पण पहिल्यांदा अगोदर देव मान्य करतात, कारण देव शब्द अगोदर मान्य करतात. आणि जी गोष्ट या जगात नाहीच ना, तिचं नावच नसतं बघा. अगोदर म्हणतात आपण देवाला मानत नाही. देवाला मानत नाही म्हणताना देव शब्द अगोदर उच्चारतात. म्हणून देवाला मानणारे सर्व आहेत. मनुष्य जात सकल स्वभावता भजनशील. म्हणून भक्तीचं सर्वजण काय करतात? आचरण करतात या कलियुगामध्ये. पण ज्ञान आणि वैराग्याकडे कोणी डोकून सुद्धा पाहत नाही.
या भक्तीला या कलियुगामध्ये थोडं तारुण्य पण आहे आणि ज्ञान आणि वैराग्याला वृद्ध पण आलेलं आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्व था भक्ती पंत ज्ञान आणि वैराग्याला पुनर्जीवन प्राप्त व्हावं म्हणून भक्ती मातेने नारद महर्षींना जवळ बोलवलंय. सांगितलं महाराज तुमच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही एक काम करा, आमच्या या माझ्या 2 मुलांना तारुण्य प्राप्त होईल यासाठी काहीतरी करा. त्यावेळेला नारद महर्षी सांगतायत आईसाहेब एक काम करा, ज्ञानही वाढेल आणि भक्ती वाढेल यासाठी तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण यांना घडवा. साक्षात नारद महर्षी भागवत ग्रंथाचं श्रवण त्या मुलांना करतायत. त्या 2ही मुलांना तारुण्य प्राप्त होते आणि भक्ती आनंदामध्ये नाचायला लागते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ज्ञानही प्राप्त होईल, भक्तीही प्राप्त होईल, वैराग्यही प्राप्त होईल, वैराग्यालाही तारुण्य दशा प्राप्त होईल, ज्ञानालाही तारुण्य प्राप्त होईल असा असणारा हा भागवत ग्रंथ. हे आख्यान भक्तीचं आख्यान त्या ठिकाणी व्यास महर्षी शुकदेवाला सांगतायत, शुकदेव परीक्षितला सांगतायत आणि सूत महर्षी शौनकांना सांगतायत. अशा रीतीने अजूनही काही गोष्टी आहेत. जरा थोडा तुम्हाला सर्वांना थोडा आळस आलेला आहे. उद्या बरोबर 8ला आपण कथा चालू करू आणि थोडा मलाही आराम होईल. उद्या आम्ही सकाळी जाऊ दे, सकाळी म्हणल्यापेक्षा कालपासूनच प्रवासात आहे. काल संध्याकाळचं कीर्तन झालं, गाडीत काही आराम वगैरे झाला नाही म्हणून आजची कथा इथं थांबलेत. चालेल का? 10:30 वाजलेत, आरती घेऊ आणि उद्या आपण भक्ती महात्म्य पाहून भागवताचं महात्म्य पाहून कथेला सुरुवात करू. चालेल ना? मग झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. उद्या बरोबर 8 वाजता कथेला सुरुवात होईल. सर्वांनी दुपारी जरा आराम वगैरे करून उद्या वेळेवर 8 वाजता हजर राहा. कथेला येत असताना रिक्त हाताने कोणी येऊ नका. सौभाग्यवती स्त्रिया ज्या असतील त्यांनी येत असताना आरती घेऊन या, आरती घेऊन या आणि कथेला बरोबर 8 वाजता सुरुवात होईल उद्या आणि 11 वाजता कथा बरोबर थांबेल. हा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. ज्यांच्या निमित्ताने ही कथा घडत आहे श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी ईश्वर बापू, ईश्वर दादा ईश्वर विष्णू डोम यांच्या निमित्ताने आपण त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कथा करत आहोत. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करू आणि याच ठिकाणी थांबू. मुकुंद माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. मुकुंद माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. पांडुरंग बोल रखो माई बोल, पांडुरंग बोल रखो माई बोल. ज्ञानोबा बोल तुकोबा बोल, ज्ञानोबा बोल तुकोबा बोल. जनाबाई बोल मीराबाई बोल, जनाबाई बोल मीराबाई बोल. मुकुंद माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं.